चला आता फायनली पोहोचलोत. आता इथं आम्ही 7 किलोमीटर लांब उतरलो. आता इथून चला जायचं होतं त्या गाडीकडे टू व्हीलर करून चाललो. हा पुढच्या गाडीवर बसलाय, मी मागच्या गाडीवर. आता चाललो आंघोळ्या करायला. मोठी गाडी काय मध्ये जात नाही. तुम्हाला जायचं असेल तर तिथं तुम्ही गाड्या मोठ्या करून इथं टू व्हीलर भेटते, टू व्हीलरवर जायचं. चला 4 दिवसानंतर पोहोचलो प्रयागराज. जय श्रीराम. फायनली आद्या स्वप्न पूर्ण झालं. हा मित्रांनो बघा, हे संगम घाट प्रयागराज आलो. प्रयागराज तिकडे राष्ट्रस्थळाचा प्रयागराज मध्ये हे बघा, प्रयागराज बघा. आज पोहोचलो. किती दिवसाला तर रे सांग नाही. आज आम्ही तब्बल 3 दिवसानंतर पोहोचलो. 3 दिवसांनी रटे खात काहीतरी करीत आलो होतं. रटे खात नाही आणि असलं फिरवलंय तिकडं. चप्पल तुटली पारे. चप्पल ना झाला, बिना चपलीचा आणलंय मला. आता पोहोचलो. मस्त आंघोळ घालतो आता. आंघोळ आंघोळ करायला चाललंय. आंघोळ करायला चालली. 3 दिवसानंतर आम्ही प्रयागराज मध्ये पोहोचलोय. आता हे दुसऱ्यांदा मला चलवायला लागत आहे. सोबत जायचं नाही. ते सर आम्हाला फोन लावून बेजार झाले. गाडी शेवटी त्यांना उद्या फोन लावणार सांगणार सर गाडी धुतली. पाणी तुमच्यासाठी आणायला होतं आम्ही आंघोळ करायला. येऊ गाडी दुसऱ्याची घेऊन आलाय न सांगता. आपला काही विषय नाही त्यात. गाडी आणणार आहे करणार. नशीब लागतं. फक्त गाडी जमत नाही जास्त म्हणून मला आणलंय चालवायला. नशीब लागतं. नशीब प्रयागराजला येऊन आंघोळ करायला. दोघांकडे पण लायसन नाही आमच्या. दोघांकडे पण लायसन नाही. आलो पोहोचलो. तुम्हाला दाखवत होता. आता तुम्हाला दाखवतात, संगम दाखवतात. आंघोळ वगैरे करतो. काय घ्यायला होतं याला. आता लय पाप केले त्याने. लोकांच्या गाड्या आणणं काय. हे गाड्या बोलला आता काहीतरी. आता मित्रांनो बघा, तुम्ही इकडे जरा संगमाकडे जाण्याचा मार्ग बघा. हे बघा, घुमो फिरो आईश करो. आब्याचं ऐकलं होतं लय चांगलं. फोटो तो लागेल बरं. हे बघा, आब्याने आता नवीन बिझनेस तयार केला इथं. हे बघा, 100 रुपये 100 रुपये 100 रुपये 100 या 100 रुपये 100 रुपये. आब्याने नवीन बिझनेस चालू केला, कॅट ऐकायचा. बाप धोके 100 रुपये. आणायचे असेल तर 1000 रुपये लागतील. सांगा. आब्याने आता बिझनेस तयार केला. 4 कॅन्डे घेतले आब्याने पाणी घरी न्यायला. म्हणतोय पाप करायचं आणि आंघोळ करायची. 100 पाप करायचं आणि आंघोळ करायची म्हणायला घरी जाऊन. त्यामुळे आब्याने मित्रांनो आयडिया काय केली मी, ते 4 घेतलेत 40 रुपयाला, पण इथं मी आता 100 रुपयाला. प्रत्येक कॅना मागे 90 रुपये प्रॉफिट. 4 मागे 100 27 हा एवढे 9 चौक 28 बघा. 9 चौक किती घेतल्या 10 रुपये 4. 9 चौक 28 आहे भाऊ. असा बिझनेस केला ना, गरीब तरी आला असतं त्याला त्या पाण्यामध्ये लोची बघ टाकून गोळा करायला लागेल ₹1. आब्या 100 रुपये. तू आता एक काम कर, बोला. लोचिंबक घेऊन देतो तुला एक मी. हा लोची तुम्ही घेतो. आता इथंच राहतो मी, येत नाही इकडे. त्याला डाव बांधायचं, मध्ये फेकायचं. पैसे ₹1 सिक्के टाकलेले असले ते गोळा करायचे. एक पोतं घेऊन देतो मी. तिथं लॉजवर थांबतो. तुझं झालं की मला बोलव, गाडी घेऊन येतो मी. नवीन नवीन बिझनेस आहेत.
हे बघा आता आलो नदीपाशी, त्रिवेणी नदी. राज हे आता आलो नदीच्या जवळ. आता आंघोळ आब्याला घालणार, पाच साड्या आता डुबकी घेणार